तर काय मग मंडळी, मसाला चाट कोण पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल ना, तर मसाला पापड तर आपण नेहमीच खात असतो. म्हटलं चला वेगळं ट्राय करून बघा. चला व्हिडिओला आपण पटकन सुरुवात करूया. तर जास्त काही लागणार नाही आपल्याला, फक्त उडदाचे पापड मोठ्या साईजचे घ्यायचे आहेत, मधोमध आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. साईडला मी तवा गरम करायला ठेवला आहे, त्यावरच आपल्याला पापड हे भाजून घ्यायचे आहेत. आता तवा गरमच आहे, त्यावर आलटून पालटून पापड भाजून घ्यायचे आहेत आणि गरम असतानाच आपल्याला त्याचे कोणाचा आकार द्यायचा आहे. तुम्ही जर थंड झाल्यानंतर कोण करायला गेले तर त्याचे तुकडे पडतील आणि चुरा होऊन जाईल, म्हणून आपल्याला गरम असतानाच याचा कोणाचा आकार द्यायचा आहे. आता हे दोघी साईड चांगले भाजून घ्यायचे आहेत. आता व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे कापडाच्या मदतीने गरम आहे, आपल्याला चटका लागेल म्हणून आपण त्याचा कोण करून घ्यायचे आहेत आणि ग्लासमध्ये भरून घ्यायचे, म्हणजे त्याच साईडचा कोण आपला इथं तयार होईल. अशा पद्धतीने जे बाकीचे पापड आहेत ते सुद्धा भाजून मी कोण तयार करून घेणार आहे आणि ग्लासमध्ये भरून घेणार आहे. आता चाट बनवण्यासाठी आपल्याला मी 2 कांदे घेतले आहेत आणि 2 टोमॅटो घेतले, स्वच्छ धुवून आपल्याला कट करून घ्यायचे. जेव्हा केव्हा मुलांना भूक लागली असेल मधल्या वेळेस, तुम्ही ते हा मसाला चाट कोण तुम्ही बनवून देऊ शकतात. एकदा का तुम्ही बनवलं 100% तुम्हाला बनवून मागतील, एवढी छान चटपटीत रेसिपी आहेत. आता कांदा टोमॅटो बारीक कट करून घेतल्यात, कोथिंबीर सुद्धा आपल्याला कट करून वापरायची आहे. एक बाउल घ्यायचे आहेत, बाउलमध्ये कट केलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घालायची. त्यामध्ये आपल्याला उकडलेले मकाचे दाणे घ्यायचे आहेत, भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत किंवा मसाला शेंगदाणे पण तुम्ही वापरू शकतात, किंवा काकडी किंवा डाळिंबाचे दाणे पण तुम्ही वापरू शकतात. लाल तिखट मीठ घालायचं आहे, चाट मसाला घालायचा, अर्धा लिंबू इथं पिळून वापरायचं आहे. मस्त चाटीत आपल्या इथं तयार करून घ्यायचं, अलटून पलटून करून घ्यायचं आहे आणि कोनमध्ये आपल्याला भरून घ्यायचे. जे कोण आपण तयार केले होते त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे. साईडला मी फरसाण घेतलं की हवं असलं बारीक शेव पण इथं वापरू शकतात. मसाला चाट आपल्याला कोनमध्ये भरून घ्यायचे, वरतून मस्त फरसाण टाकायचं किंवा बारीक शेव टाकायचे. मस्त चाट पापड आपल्या इथं तयार झाले. आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.